नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचन मध्ये। सर्वांनाच काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असते। त्यांच्या छोट्याशा चवीने आपल्या तोंडाची चव चटपटीत होते। अशा कमी व घरच्या साहित्यात म्हणजे अगदी 4 ते 5 साहित्यात आज आपली रेसिपी बनणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेजवान चकली। चकलीचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी ही एक वेगळी चकली म्हणजे शेजवान चकली। तर चला पाहूया त्याचे साहित्य। शेजवान चकलीसाठी आपल्याला ह्या मेजरिंग कपने आपण 1 कप भर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा घ्यायचा नाही, जाड असेल तर तो मिक्सर मध्ये फिरून त्याचे थोडेसे बारीक करून घेऊन तो घ्यावा। त्याचबरोबर ह्याच कपने आपण पीठ घेतलेलं आहे, तर ह्याच कपने आपण 1 कप भर पाणी घेतलेलं आहे। हा शेजवान सॉस आहे, हे पोहे खाण्याचे 4 चमचे इतका असेल। हे 1 टेबलस्पून बटर आहे आणि हे चवीपुरतं मीठ आणि तळण्यासाठी तेल। इतक्या साहित्यात आपली मस्त रेसिपी तयार होणार आहे। तर चला पाहूया आपण। आपण कढई पेटून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 कप भरून, हा मेजरिंग कप आहे। तुमच्याजवळ मेजरिंग कप नसेल तर कोणतीही घरातील एखादी वाटी, पेला तुम्ही कशानेही घेऊ शकता, पण त्याच मापाने इतर बाकीचे सर्व साहित्य घ्यायचे आहे। तर मी ह्या कपाने मी 1 कप भर पाणी टाकते आहे। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। पाव चमच्यापेक्षा थोडं कमी असेल, कारण आपण शेजवान सॉस टाकणार आहे, बटर टाकणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून आपण थोडं मीठ टाकायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा शेजवान सॉस टाकूया। हा साधारणतः पोहे खाण्याचे 4 चमचे असेल। सर्व टाकूया आपण। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त सॉस टाकू शकता। आणि हे 1 टेबलस्पून बटर आहे, ते आपण त्यामध्ये टाकूया। हे मी मोजून घेतलेलं आहे। टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा, त्या चमच्याने मी मोजून घेतलेला आहे। आणि हे पूर्ण आता वितळू देऊया, पाण्यालाही उकळी येऊ देऊया। आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। आपण थोडा गॅस बारीक करूया आणि हा जो अर्धा कप आपला रवा आहे, हा आपण त्यामध्ये व्यवस्थित टाकून हलवून घेऊया। हा चाळून घेतलेला रवा आहे, तुम्ही चाळून घ्या आणि व्यवस्थितपणे त्याला हलवून घेऊया। गॅस मंद करायचा आहे। आपला गोळा छानपैकी तयार झालेला आहे। आता गॅस आपण बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया। हे पहा, आपला रवा हा थोडा थंड झालेला आहे। पूर्ण थंड करायचा नाही, थोडा कोमट पाहिजे याला। हा थोडा कोमट झालेला आहे। आता आपण काय करूया, यामध्ये हे तांदळाचं 1 कप भर पीठ आहे, हे सर्व आपण त्याच्यात टाकून व्यवस्थित हलवून घेऊया, गरम असताना थोडंसं। आणि हे चाळलेलं पीठ आहे, हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेऊया। व्यवस्थित असं फोडून घ्यायचं हे। आणि हे सर्व आपण आता 10 म्हणजे बंद करून 10 मिनिटं गॅस बंद करून आपण झाकून ठेवूया। आता आपले 10 मिनिटं झालेले आहे। आपण पीठ बघूया कसं झालंय ते। हे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे, ते व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण काय करूया, आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। हे पीठ आपण काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं
भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकतोय, साधारणतः पाव चमच्यापेक्षाही कमी टाकलेली आहे आणि पाव चमचा इतकं काळी मिरी पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे। मिठाची चव तुम्ही चाखून बघून नंतर टाकू शकता। सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता काय करू, आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकूया। मी मेजरिंग कपनीच पाणी घेतलं आहे। आपल्याला किती पाणी लागतं बघायचंय म्हणून आपण याच्याने मोजून घेतलेलं आहे। आपण थोडं थोडं पाणी करून आपण त्यात टाकू आणि मळून घेऊया। एकदम पाणी टाकू नका, नाहीतर पातळ होईल। आता यामध्ये आपण थोडीशी कलौंजी टाकूया। ही कलौंजी असली तर टाकायची, नसली तर काही हरकत नाही। आणि आता आपण ते मळून घेऊया। थोडं सैलसर असं मळलेलं आहे, खूप सैलसर नाही, थोडंसं। आणि आता याच्यात आपण थोडं तेल टाकूया, एकदम एखादा चमचाभर। आणि हे आता आपण मळून घेऊया। हे आपला गोळा मस्त झालेला आहे आणि पीठही हाताला आता चिकटत नाही। अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला। हे आपला पीठ आपण थोडंसं मुरलेलं पण आहे। हा आपला सोऱ्या आहे, याच्यामध्ये आपण पीठ भरून घेऊया। थोडंसं लंब करूया म्हणजे त्याच्यामध्ये जाईल तो। दाबून दाबून व्यवस्थित भरून घेऊया। दाबून दाबून व्यवस्थित भरून घेऊया। आणि आपल्याला पाहिजे त्या एवढ्या साईज मध्ये आपण चकल्या करून घ्यायच्या आहेत। लहान मोठ्या जशा आपल्याला आवडतात तशा आपण करून घ्यायच्या। आणि शेवटचं टोक असं मात्र बंद करायचं। या चकल्या फसण्याचे काही कारण नाही, कारण आपण याच्यात सोडा वगैरे आपण काहीच टाकलेलं नाही, त्याच्यामुळे ह्या फसफसणार वगैरे काहीच नाही आणि मस्त होती। बटर टाकल्यामुळे ते चविष्ट लागतात आणि सॉसमुळे तर अजूनच छान लागतात। अशा प्रकारे मी ह्या सर्व चकल्या करून घेतल्या आहेत। काही मी लांब लांब स्टिक सारखे पण केलेले आहेत, आणि मुलांना अशा स्टिक वगैरे असल्या की छान वाटतं म्हणून त्यांनी केलेले आहेत। तर आता आपण ह्या तळून घेऊया। आपण गॅस लावला आहे आणि कढई ठेवली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता थोडा गॅस बारीक करूया प्रथम आणि ह्या चकल्या आपण त्यामध्ये टाकूया। जितक्या बसतील तेवढ्या टाकायच्या। आणि थोडा आता गॅस वाढवूया। आता ह्या सेट होईपर्यंत याला आपण हात लावायचा नाही, म्हणजे चमचा लावून बघायचं नाही, थोडंसं होऊ द्यायचं आणि नंतर चमच्याने आपण हलवून घेऊया। हे पहा आपल्या चकल्या आपोआपच थोड्या साईड सोडत आहेत। हे पहा तुम्हाला आणि आता ह्या मीडियम छोटा गॅस थोडा करायचा आहे आणि त्यावरती आपण तळूया। खूप छोटा नाही, मध्यम वरती आपण तळूया।
आपला गोल्डन ब्राऊन चकल्या झालेल्या आहेत आणि आता आपण काढून घेऊया। पहिली बॅच आपण काढू आणि बाकीचे आपण तळून घेऊया। व्यवस्थितपणे तेल निथळू द्यायचे। अशा प्रकारे आपली शेजवान चकली तयार झाली आहे आणि ही दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला पण खूप सुंदर लागते। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।